नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती। व्हिडिओ नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका। तर चला सुरू करूया मग आजचा हा व्हिडिओ। तर चक्क आता जान्हवीची डेड बॉडी सापडली समुद्र किनाऱ्यावरती। तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की आता लक्ष्मी आणि श्रीनिवासचं पूर्णपणे एवढी हालत बेकार झालेली असते की त्यांना काही देखील कळत नसतं की त्यांच्यासोबत नेमकं काय चाललंय। तर एकीकडे मात्र आता तुम्हाला माहितीच आहे की आपली भावना देखील खूप रडत असते, कारण की भावनाला जानू सोबत घालवलेला प्रत्येक एक क्षण आठवत असतो आणि तिला ह्या देखील गोष्टीची कल्पना असते की जानू आणि मी काय होतो। पण तरी देखील जानू कधी देखील कोणत्या देखील संकटाला घाबरत नव्हती। उलट ती आमच्या सगळ्यात एवढी मॅच्युअर होती की ती आम्हाला प्रत्येकाला कसं आनंदी ठेवील याच्याकडे बघत होती। आणि जरी ती माझी लहान बहीण होती तरी देखील ती माझ्या मोठ्या बहिणीसारखी माझी काळजी घेत होती। हे सगळं आठवून मात्र आपल्या भावनाला देखील खूप रडायला येतं आणि सोबत आपल्या सिद्धूला देखील रडायला येत असतं, कारण की त्या सगळ्यांना असं वाटत असतं की त्यांची जान्हवी त्यांना सोडून कायमची गेलीच। पण आता एकीकडे तुम्ही हे पाहिलंच असेल की ह्या जयंतने मात्र काय देखील बोललेलं नसतं, कारण की हा जयंत एवढा हरामखोर माणूस असतो की त्याला माहीत असतं की जान्हवीने सुसाईड केलेलं आहे आणि ते पण त्याच्या समोरच केलेलं आहे। तरी देखील तो सगळ्यांना हेच पटवून देत असतो की जान्हवीचा पाय घसरला आणि ती त्या बोटीतून खाली पडली। पण हे सगळं मात्र खोटं असतं हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे। पण पोलिसांनी देखील त्या ठिकाणी येऊन सांगितलेलं असतं की जान्हवी अजूनपर्यंत आम्हाला सापडलेली नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही हा शोध संपवलेला आहे। त्याच्यामुळे सगळं काय घडल्याप्रमाणेच ती व्यक्ती सापडत नाही, म्हणजे ती मृत अशी घोषित केली जाईल। तर हे सगळं घडत असताना मात्र लक्ष्मीचा पारा कसा चढतो तुम्हाला देखील चांगलंच माहीत आहे। लक्ष्मीला माहीत असतं की तिची मुलगी जिवंत आहे, कारण की एक आईचं काळीज सांगू शकतं की आपल्या मुलांसोबत नेमकं काय घडतंय। त्याच्यामुळे ती सगळं काय असं सांगत असते की काही जरी झालं तरी माझी जानू मरलेली नाही, माझी जानू फक्त हरवलेली आहे आणि ती लवकरच सापडेल। एकीकडे सिद्धूच्या आजीने जे काय मात्र त्यांच्या घरी येऊन केलेलं असतं ते किती चुकीचं होतं तुम्हाला देखील चांगलंच माहीत आहे। त्याच्यामुळे आपली लक्ष्मी किती चिडते, किती भडकते आणि म्हणते की अहो तुमचं एक आईचं काळीज आहे ना, तुमच्या घरात जरी देखील मी असा हार घेऊन आले तर तुम्हाला कसं वाटेल। त्यावेळेस मात्र आपल्या रेणुकाच्या डोळ्यात देखील पाणी येतं आणि रेणुका देखील आपल्या लक्ष्मीची माफी मागते आणि म्हणते की आमचं चूकच झाली, कारण की आम्ही पूर्ण शहानिशा नाही केली आणि इथे डायरेक्ट आलो, त्याच्यामुळे खूप मोठी चूक झाली, प्लीज आम्हाला माफ करा। आणि त्याच्या वेळेसच मात्र ते सगळेजण देखील त्यांना दिलासा देतात आणि तिथून निघून जातात। पण मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का आपला वेंकी ज्या काही केसच्या खोट्या आरोपामध्ये अडकलेला असतो हे सगळं कोणी केलेलं असतं? हे सगळं सिद्धूच्या बापाने म्हणजे संपतने केलेलं असतं। कारण की तुम्हाला माहीतच असेल की संपतकडून एक खूप मोठा रोड ॲक्सिडेंट झालेला असतो आणि त्या सगळ्यांमध्ये अडकवलेला गेलेला असतो आपला वेंकी। आणि तुम्हाला माहीतच आहे वेंकीला पैशाची गरज असते, त्याच्यामुळे वेंकीने ते काम देखील करण्यास होकार दिलेला असतो। पण त्याच्यानंतर ही माणसं चक्क आता त्या वेंकीचा आपल्या एन्काउंटर करायचं ठरवतात। म्हणजे सिद्धूचं वडील काय करतात की आता चक्क हा संपत पोलिसांना कॉल करून सांगतो की त्या व्यक्तीला दुसऱ्या जेलमध्ये न्यायचं म्हणून सांगा आणि त्याचा रस्त्यामध्ये एन्काउंटर करून टाका, कारण की उद्या जर त्या व्यक्तीने बाहेर कोणाला आपलं सत्य सांगितलं तर आपण परत अडकू, कारण की आपल्याला राजकारण करायचं आहे, कोणाच्या समाजाचं कल्याण नाही करायचं। हे सगळं काय असं संपत बोलत असतो। पण त्यावेळेस मात्र तुम्हाला माहितीच आहे की आपला वेंकी बिचारा फुकटच कोणत्या ना कोणत्या केसमध्ये अडकलेला असतो आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती एवढं मोठं संकट आलेलं असतं। पण काळजी करू नका, आपला वेंकी देखील एवढ्या मोठ्या संकटातून वाचेलच, देवाची कृपा त्याच्या पाठीमागे आहेच। पण मित्रांनो, ह्या हरामखोर जयंतचं करायचं काय? कारण की हा जयंतला रात्रभर स्वप्न पडत असतं की जानूला सगळं काय सत्य माहीत होतं आणि जानूने सगळं काय सत्य त्याच्यासमोर सांगूनच जानूने त्या क्रूजमधून उडी मारलेली असते खाली। आणि एवढं असं सगळं झाल्याच्या नंतर तरी देखील या जयंतला रात्रीचं सारखं जान्हवीचं स्वप्न पडत असतं आणि त्याच्यामुळे जयंतची पूर्णपणे हालत देखील खराब झालेली असते। पण हा जयंत दिसतो एवढा साधा सुद्धा नाही, कारण की ह्याने खून करण्याचा आतापर्यंत कितीतरी लोकांचा प्रयत्न केलेला असतो, कारण की जान्हवीच्या मित्रमैत्रिणींचा, सोबत जान्हवीच्या आजीचा देखील। आणि तुम्हाला माहितीच आहे की आपल्या बिचारा वेंकीला देखील बोरवेलमधून ह्या जयंतने ढकलून दिलेलं असतं। त्याच्यामुळे हा जयंत साधा सुद्धा माणूस राहिलेला नसतो। पण मित्रांनो, एकीकडे मात्र आपल्या लक्ष्मीची जी काही हालत झालेली असते अशी हालत कोणत्या देखील आईची कधी देखील होऊ नये हेच आपल्याला वाटतं, कारण की हे काय जरी चित्रीकरण दाखवले असेल तरी पण बिचाऱ्या लक्ष्मीची हालत किती गंभीर झालेली असते, कारण की तिला जो दिलासा वाटत असतो की माझी मुलगी जिवंत आहे, ती इथेच कुठेतरी असेल, ती लवकरात लवकर येईल, हे तुम्हाला माहीतच आहे। पण आपल्या जान्हवीने ही सुसाईड केलेली कशासाठी असते हे तुम्हाला मुळात माहीतच नसेल। जयंतच्या रागाला कंटाळून आपल्या जान्हवीने ही सुसाईड केलेली असते। पण जयंतने आतापर्यंत काय काय केलेलं असतं? जयंतने एवढं टॉर्चर केलेलं असतं आपल्या जान्हवीला की तिला शेवटी सुसाईड करणे हा एकमेव पर्याय उरलेला असतो। आणि तुम्हाला माहीतच आहे की आपल्या जानूला सगळे काही पुरावे देखील सापडलेले असतात। पण जानूला माहीत आहे की या जयंतला पोलिसांच्या ताब्यात दिला तर याची ओळख एवढी आहे की हा कधी देखील अडकून राहू शकत नाही, कारण की तो लवकर बाहेर येईल आणि परत मलाच काय माझ्या पूर्ण फॅमिलीला नष्ट करायला देखील हा जयंत मागे पुढे बघणार नाही। कारण की ह्या जयंतची सरड्यासारखी दोन रंग आहेत, कारण की तो घरच्यांसमोर वेगळे रंग दाखवतो आणि जान्हवीसमोर वेगळे रंग दाखवत असतो। तर आता लक्ष्मीचा एक संशय तर बरोबर असतो की तिची मुलगी जिवंत आहे। आणि मित्रांनो, तुम्हाला पुढे माहीतच होईल की आपला विश्वा देखील घरी जाऊन किती रडत असतो, कारण की विश्वाला जे काही रडत असतो हे सगळं आता विश्वाच्या घरी देखील
समजलेलं असतं की विश्वाची कॉलेजची मैत्रीण तिचा मृत्यू पावलेला आहे, ते पण अचानक. त्याच्यामुळे घरच्यांना अजूनपर्यंत विश्वाच्या हेच माहीत नसतं की ती मुलगी तिसरी कोणी नसून ती जान्हवी आहे. कारण की जान्हवीचं आणि ह्यांचं काय कनेक्शन असतं तुम्हाला चांगलंच माहीत असतं. कारण की आपल्या लक्ष्मीचा भाऊ जो काय असतो त्याचाच मुलगा मात्र आपला विश्व असतो. पण विश्वाला माहीत असते की त्याची जानू हे जग सोडून निघून गेलेली आहे. पण विश्वा रडत असतो, खूप रडत असतो. पण विश्वाला एकीकडे खात्री असते की त्याची जानू अजूनपर्यंत सापडली नाही, याचा अर्थ ती जिवंत देखील असू शकते. त्याच्यामुळे विश्वा प्रयत्न करत असतो की काही जरी झालं तरी मी माझ्या जानूला शोधूनच काढणार. तर एकीकडे आता मात्र विश्वाच्या वडिलांना देखील ही खबर कळते, पण त्यांना माहीत नसते की ती जानूच आहे म्हणून. पण त्यावेळेस मात्र आता विश्वाचे वडील म्हणतात की मी जरा कोकणात जाऊन आलो, कारण की त्यांना एक सर्वे करायचा असतो आणि विश्वाचे वडील आता कोकणात पाहणी करण्यासाठी जातात. पण एकीकडे तुम्हाला माहीतच असेल की आता विश्वाचे वडील ज्या ठिकाणी जातात त्यांना तिथे एक डेड बॉडी सापडते. म्हणजेच त्या ठिकाणी पोलीस सगळी लोक जमलेले असतात आणि त्याच ठिकाणी विश्वाचे वडील देखील जातात आणि विश्वाचे वडील पाहतात की लाल ड्रेस घातलेला असतो आणि तिथं पूर्णपणे तोंडबिंड सगळं झाकलेलं असतं. आणि हे सगळं पाहून मित्रांनो विश्वाच्या वडिलांच्या पायाखालची जमीन सरकते. कारण की तुम्हाला माहीतच असेल की विश्वाच्या वडिलांना जरी माहीत नसेल की जान्हवी नेमकी आहे कोण, तरी देखील विश्वाच्या वडिलांना खात्री असते की ही मुलगी जर माझ्या विश्वाला जी वाटत होती तीच जर नसेल ना, कारण की त्यांनी सांगितलेलं नसतं की ॲक्च्युली त्या मुलीसोबत झालेलं काय आहे. तर एकीकडे बिचारा विश्वाला देखील पूर्णपणे हालत खराब झालेली असते. त्याच्यामुळे आता विश्वाचे वडील ठरवतात की आपण ही बातमी विश्वाला सांगूया. तर इकडे लक्ष्मी, श्रीनिवास, सिद्धू, भावना सगळेजण खूप टेन्शनमध्ये असतात. आणि तुम्हाला माहिती आहे का, रेणुका पण बिचारी खूप टेन्शनमध्ये असते. कारण की रेणुकाला वाटत असतं की असं कोणत्या देखील आईसोबत कधी देखील होऊ नये. कारण की आम्ही जे त्यांच्या घरी जाऊन केलं ते किती चुकीचं होतं, आम्ही असं कसं काय शकलो, हे पूर्णपणे रेणुकाला सारखं ही भावना खात असते. रेणुका सारखं म्हणत असते की आपण लक्ष्मीकडे जाऊया आणि त्यांची विचारपूस केली पाहिजे, कारण की त्यांना एवढ्या मोठ्या धक्क्यातून बाहेर काढणं हे आपल्याच हातामध्ये आहे. तर एकीकडे मित्रांनो आता विश्वाचे वडील त्या मुलीची डेड बॉडी पाहतात, त्यावेळेस मात्र ही सगळी भावना आता विश्वाला कळते. विश्वा ही सगळी भावना सिद्धूला, लक्ष्मी, घरी सगळ्यांना कळते. तर मित्रांनो आता त्यावेळेस मात्र लाल ड्रेस, म्हणजे फक्त विश्वाचे वडील खुणा सांगतात की त्या मुलीच्या अंगावरती लाल ड्रेस आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे की आपल्या जानूने जे काय त्या आपल्या क्रूजमधून उडी मारून आत्महत्या केली असते त्यावेळेस देखील तिचा देखील लालच ड्रेस होता. तर ही सगळी बातमी कळाल्याच्या नंतर सिद्धू घरी येऊन सगळ्यांना ही बातमी सांगण्याचा प्रयत्न करतो. पण तुम्हाला माहीतच आहे की आपल्या लक्ष्मी काकू हे सगळं ऐकून शांत बसणारच नाही. कारण की ही बातमी लक्ष्मी काकूंना जशी कळते की आपली जानूची बॉडी सापडलेली आहे, ते पण मृत अवस्थेमध्ये, ते पण समुद्राच्या किनारी. तर हे सगळं कळाल्याच्या नंतर तुम्हाला माहितीच आहे बिचारा आपल्या लक्ष्मीसोबत काय होणार. तिच्या पायाखालची पूर्णपणे जमीनच सरकून जाते. कारण की एका आईसाठी ही बातमी कळणं म्हणजे आपल्या मुलीसोबत किंवा मुलासोबत असं काय घडलंय तर कोणाला देखील विश्वासच बसणार नाही. आणि ह्याच गोष्टीमध्ये हा हरामखोर जयंत स्वतःच्या हाताची नस देखील कापतो आणि हेच सगळं सिद्धूला देखील कळतं. त्यावेळेस मात्र जयंतला देखील बेशुद्ध पडतो, चक्कर येते. पण मित्रांनो विश्वाच्या वडिलांनी जरी विश्वाला सगळं काय हे सांगितलं असेल तरी विश्वाने फक्त खून आणि सगळं काय ड्रेस हे सांगितलेलं असतं, पण त्या मुलीचा चेहरा कोणी देखील पाहिलेला नसतो. आणि तुम्हाला हेच पुढे पाहायला भेटेल की ती बॉडी आपल्या जान्हवीची नसते मित्रांनो. म्हणजे ही बातमी तुम्हाला देखील पुढे समजेलच, पण ही बॉडी आपल्या जानूची नसते. तर पुढे मालिकेमध्ये असं काय घडणार आहे हे ऐकल्याच्या नंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. कारण की मित्रांनो विश्वाचे वडील त्या ठिकाणी पाणी करण्यासाठी गेलेले असतात आणि ती बॉडी जानूची नसते हे तुम्हाला देखील समजेल, कारण की ती दुसऱ्याच मुलीची बॉडी असते. आणि हे सगळं कळाल्याच्या नंतर मात्र तुम्हाला माहिती आहे का, जानू आपली लपून विश्वाच्या वडिलांच्या गाडीच्या डिकीमध्ये लपते. कारण की तिला दुसरा तिसरा पर्याय सापडत नाही आणि तिला माहीतच नसतात की हे विश्वाचे वडील आहेत. आणि ती गाडीच्या डिकीमध्ये लपून डायरेक्ट थेट आता विश्वाच्या घरी येताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. आणि लक्ष्मी, श्रीनिवास यांच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळतो. कारण की त्यांना खात्री पटते की आता त्यांच्या जानूची बॉडी सापडली, म्हणजे जानू मृत अवस्थेमध्ये सापडलेली आहे. पण मित्रांनो आपली जानू जिवंत असते आणि पुढे तुम्हाला तिच्यासोबत काय घडतं, ती विश्वाच्या वडिलांच्या गाडीमध्ये बसून नेमकी कुठे जाती याची संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती येणार आहे. पण त्याच्या अगोदर तुम्हाला एक सिंपल काम करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायचं, तरच तुम्हाला पुढचे अपडेट पाहता येतील. तर पुढचे अपडेट मी संपूर्ण घेऊन येतो, कारण की पुढचे अपडेट मी जे काही सांगेल ना ती ऐकल्याच्या नंतर